आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने 20 लाख रुपये घेताना रंगी हात पकडले। नाशिकच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या 2 अधिकाऱ्यांसह एक खासगी इसमाला 20 लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडले। या कारवाईने महसूल विभागाला मोठी खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांचे नाशिकमधील दामोदर चौक येथे कार्यालय असून त्या ठिकाणी याआधी जीएसटी विभागाने जी कारवाई केली होती त्या कारवाईचा तपास लवकर पूर्ण देण्याच्या मोबदल्यात राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे आणि सहाय्यक राज्य कर आयुक्त रवींद्र विठ्ठल दोंदे यांनी तक्रारदाराकडे 1,25,00,000 रुपयाची मागणी केली होती। तडजोडी अंती ही रक्कम 1 कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती। त्यानंतर तक्रारदाराने मुंबई एसीबी कडे धाव घेत सदर प्रकरणी तक्रार नोंदवली। दिनांक 6 मार्च 2026 रोजी ठरल्याप्रमाणे लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारताना मध्यस्थी असलेला व्यक्ती हिरामन जाधव याला तक्रारदाराच्या कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले। त्यानंतर जीएसटीच्या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। याबाबत वकिलाच्या म्हणण्यानुसार एसीबी कडून आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी एसीबी कडून करण्यात आली, परंतु न्यायालयाने चौकशीसाठी फक्त 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली असून पुढील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे सांगण्यात आले। मुंबई अँटी करप्शन ब्युरोने आज नाशिकच्या असिस्टंट कमिशनर जीएसटी आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी आणि एक खासगी इसम यांच्या विरुद्ध अँटी करप्शन ॲक्ट खाली जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये आज अँटी करप्शन ब्युरोने या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर एसीबी ऑफिसकडून तपासाकरिता म्हणून 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, परंतु सरकारी वकिलांचा आणि असिस्टंट कमिशनर जीएसटी, डेप्युटी कमिशनर जीएसटी आणि खाजगी व्यक्ती या तिघांच्याही वकिलांचा आणि सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने या तिन्ही आरोपींना चौकशीसाठी म्हणून 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। तर या प्रकरणामध्ये असिस्टंट कमिशनर जीएसटी आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी हे तक्रारदार यांच्या कार्यालयामध्ये कमिशनर यांच्या ऑर्डरप्रमाणे गेलेले होते। तक्रारदार यांच्या नावाने वॉरंट निघालेले होते। ते वॉरंट याच्यासाठी निघालेले होते की त्यांनी जीएसटी पोर्टलवर जे टॅक्स असेसमेंट किंवा जे टॅक्स चलन फाईल केलेले होते त्याच्यामध्ये कुठेतरी इरेग्युलॅरिटीज असल्याचं जीएसटीच्या लक्षात आलेलं होतं, जीएसटी विभागाच्या, आणि म्हणून त्या टॅक्स असेसमेंटसाठी म्हणून त्यांच्या कार्यालयाची झडती आणि त्यांच्या कार्यालयातल्या बुक्स ऑफ अकाउंटची शहानिशा करण्याकरता म्हणून असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी कमिशनर जीएसटी यांना प्राधिकृत करण्यात आलेलं होतं। आणि त्या कारवाईसाठी नंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिथे टॅक्स लायबिलिटी जी कॅल्क्युलेट झाली त्याच्यामध्ये इनिशियली त्यांना 3 चलनं दिली गेलेली होती की त्यांनी जी टॅक्स लायबिलिटी त्यांची जी निघालेली होती प्राथमिक स्वरूपामध्ये जी काही चौकशी झाली, जे काही बुक्स ऑफ अकाउंट बघितले गेले त्याच्यामध्ये जी लायबिलिटी निघालेली होती टॅक्स लायबिलिटी त्याचे चलन त्यांना दिले गेलेले होते आणि त्या टॅक्स चलनाप्रमाणे त्यांनी जीएसटी भरणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी जीएसटी न भरता जीएसटीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे ही कारवाई झालेली आहे। आता पुढील सर्व प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे। धन्यवाद। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।